गाईज, स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. सो आम्ही आलो आहोत लोणावळ्यामध्ये एकविरा आई माऊलींचं दर्शन करण्यासाठी. सो ज्या पायऱ्या चढत आहे आरवी त्या एकविरा आई माऊलींचंच आहे, कारण पायऱ्या पण खूप उंच उंच आहे. आरवीने खूप मस्त प्रवास केला आहे आणि ती लहान आहे 3 वर्षाची, तरी पण मला तिच्याकडे सलाम आहे, कारण तिने हे प्रवास जो केला आहे खूप छान केला आहे. हे तुम्हाला डोंगर जे दिसत असेल ते एकविरा आईचं मंदिर आहे. तिथे डोंगरामध्ये बसलेली आई आणि दर्शन आमचं खूप मस्त झालं. आम्ही पहाटे निघालेलो, त्यामुळं गर्दी तर काही नव्हती अजिबात आणि दर्शन खूप मस्त झालं. उशीर जर झाला असता आम्हाला थोड्या तर दर्शन व्यवस्थित करून नसतं, कारण मग ते पटापटा दर्शन करा असं तसं म्हणतात, मग बाहेर पाठवतात. आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं. हा एकविरा आईचा फोटो आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि दर्शन वगैरे केल्यानंतर मग कार्ला लेणी बघितला आम्ही. कार्ला लेणी पण खूप छान आहे बघण्यासारख्या, पूर्वजांच्या काळातल्या त्या. आणि तिथे पडायला लागलेले दगड वगैरे, त्यामुळे त्यांनी तिथे बंद केलेलं. थोड्याफारच आम्ही लेण्या बघितल्या. त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला पुढचं सगळं समजेल आम्ही कुठे जातो आहे, काय करतो आहे. आम्ही भुशी डॅम, मंकी पॉईंट, टायगर पॉईंट हे सगळं काही बघितले. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा, सर तुम्हाला सगळं समजेल आम्ही काय करतो आहे या व्हिडिओमध्ये. खूप मस्ती वगैरे करणार आहे, सं बघा. तुला ह्या मंदिरामध्ये येऊन कसं वाटलं ग? छान वाटलं ना? फोटो वगैरे काढले का तू? कोणी काढले? पप्पाने काढले? मी नाही काढले, माऊनी काढले ना. आरवी, तू चॉकलेटचं काय केलंय ग? विकून दे चॉकलेट. जा आजी पाणी घेऊन ये जा. तर आम्ही एकविरा आईच्या मंदिराच्या खाली बसलो, कारण इथे 9 वाजता whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, whispering pines, sing me your tune.
इथे बघू शकता आम्ही टायगर पॉईंटला आलेलो फिरायला. टायगर पॉईंटला बघण्यासारखं पण खूप छान आहे. म्हणजे इथे जास्त करून इव्हिनिंग म्हणजे 4-5च्या दरम्यान खूप छान वाटतं आणि हवा पण खूप थंड येते. पूर्ण डोंगर आहे, खालून सगळं बघायला भेटतं. इथे जास्त करून खूप गर्दी असते टायगर पॉईंटला. त्याच्यानंतर मग आम्ही इथे भुशी डॅमला आलेलो. इथे सध्या तर पाणी नव्हतं कारण आम्ही ह्या दिवसामध्ये आलेलो, पण खूप काही गर्दी होती तिथे बघण्यासारखी. आणि इथे बघू शकता जे मोकळं दिसतंय ना, तिथे लोक धबधबा सुरू होतो त्यावेळेस इथं बसतात आणि इथे खूप मोठे म्हणजे खूप जण तर वाहून पण गेलेले इथं लोक उशी डॅमला. त्यामुळं जास्त करून पावसाळ्यात नाही गेलं पाहिजे. सो त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला आलेलो. तर आमची सगळी फॅमिली इथे हॉटेलमध्ये जेवण करायला बसलो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग काय नाही, मग आम्ही रिटर्न परत घरी निघालो. सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.